Hello everyone, this is D Kumar. Today we are going to learn the fourth part of preposition. प्रिपोजिशनचा चौथा भाग आपण बघूया. ह्यापूर्वी आपण बरेचसे प्रिपोजिशन्स कव्हर केले आणि आज पण कव्हर करणार आहोत. पण सर्व प्रिपोजिशन्स जवळपास ह्या कव्हर करणं जर असं मुश्किल असतं, कारण खूप सारे प्रिपोजिशन्स आहे. सर्व घेणं म्हणजे एक जवळपास 7-8-10 व्हिडिओ बनतात त्यावरती. त्यामुळे काही जे कामाचे नाही आहे किंवा जे जास्त व्यवहारात यूज होत नाही ते आपण ड्रॉप करतोय. जे महत्त्वाचे आहेत, जे नेहमी स्पीकिंगसाठी, रीडिंगसाठी वगैरे कामात येतात, ग्रामरसाठी वगैरे, असे मी सर्व जवळपास कव्हर केले. एखादं राहिलं असेल चुकून तर त्याची स्टडी तुम्ही करून घ्यायचं आहे. पण जवळपास हे सर्व मी कव्हर केले आणि खूप महत्त्वाचे आहेत. आता बघा, यांचं महत्त्व किती आहे हे मुद्दामून आपण मागे ठेवले, कारण हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. एकदम व्यवस्थितपणे काळजीपूर्वक बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आणि हे तुम्हाला कुठेच शिकायला मिळणार नाही. बऱ्याच गोष्टींना बऱ्याच वेळेस यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे, ते बऱ्याच लोकांना एक्सप्लेन करता येत नाही आणि समोरच्याला समजवता येत नाही. त्या गोष्टी आज आपण इथे समजवण्याचा प्रयत्न करू. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की समजेल. चला, आता ऑन म्हणजे च्यावर, ऑन टू, अपॉन, ओव्हर, अबोव सगळ्यांचा अर्थ तुम्हाला च्यावरच दिसत असेल, च्यावर. मग आता फरक काय आहे? बऱ्याच गोष्टी आहेत ह्यामध्ये फरकासारख्या. प्रिपोजिशन्स म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय, जे की एखाद्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या पहिले वापरलं जातं. प्रिपोजिशन्स आर द वर्ड विच इज यूज्ड बिफोर नाउन ऑर प्रोनाउन. जे नामाच्या किंवा सर्वनामाच्या अगोदर वापरलं जातं, असे प्रिपोजिशन्स आज आपण बघूया. चला, सगळ्यात पहिलं म्हणजे काय? ऑन आपण बघू. ऑनचा अर्थ घ्यायचा असेल तर एखादी गोष्ट आहे, त्या गोष्टीवर दुसरी गोष्ट. जसं हे बघा, हे पेनचं कॅप आहे, माझ्या हातावरती ठेवलं आहे, बरोबर. पण एकमेकांना स्पर्श करून आहे, म्हणजे हातावर टेकलेलं आहे, नुसता वर नाही, बरोबर. जसं फॅन पण आपल्या वरती असतो, डोक्यावर फॅन आहे, पण तो आपल्या डोक्यावर टेकलेला नसतो, बरोबर. हा फरक असतो. म्हणून ऑन म्हणजे एखाद्या वस्तूवर दुसरी वस्तू पण टेकून आहे, स्पर्श करून आहे, तिथे वापरलं जातं. बघा, देअर इज अ बुक ऑन द टेबल. टेबलावर पुस्तक आहे. आता हे तुम्हाला माहिती पण आहे, एवढं काही जास्त सांगायची गरज नाही ह्यावरती. पण यात अजून बऱ्याच बारीक सारी गोष्टी आहे, त्या मला समजून द्यायच्या आहे तुम्हाला. बघा, हे नुसतं एका वस्तूवर दुसरी वस्तू नाही. आता खुर्चीवर डस्टर आहे किंवा खुर्चीवर काहीतरी वस्तू आहे, एखादी कशाच्या वर काहीतरी ठेवलं आहे, बरोबर. असं आपल्याला सांगायचं म्हणजे ऑन वापरायचं, बरोबर, च्यावर म्हणण्यासाठी. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघूया. एखाद्या मुलीच्या हातात रिंग असते, बोटात. एखाद्याच्या हातात घड्याळ असते, गळ्यात काहींचं नेकलेस असतं, बरोबर. कानात रिंग हे असतं, कानाचे. बऱ्याच गोष्टी आहेत, पायात काही असतं, कमरेला काही असतं. म्हणजे एखाद्याच्या शरीरावर कोणत्याही अवयवावर काही पण असेल तर ऑन वापरलं जातं. जसं बघा, शी अ रिंग ऑन हर फिंगर. आता आपण इथे काय म्हणतो? बोटात आत, बोटाच्या आत म्हणजे बोटात म्हणतो ना, इन वापरायला पाहिजे होतं, तरी ऑन वापरलं. म्हणजे शरीरावर कुठे पण आत जरी असलं, गळ्यात मंगळसूत्र, ऑन हर नेक. ऑन हर नेक म्हणा, ऑन हिज हँड म्हणा, हातात जरी म्हटलं तरी ऑनच वापरायचं इंग्लिशमध्ये, एखाद्या शरीराच्या बॉडी पार्टवर कुठे पण काही असलं तरी, बरोबर. आता हे झालं. एखादं डिजिटल डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, टी व्ही आहे, मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, कॅल्क्युलेटर आहे, त्यावर म्हणायचं तरी ऑन वापरतो. जसं आय वॉच अ टी व्ही ऑन, कशावर? टी व्ही नाही, मूवी म्हणायचं होतं मला. वॉच अ मूवी ऑन कम्प्युटर करतं त्याला. आता इथं तुम्ही टी व्ही घ्या, लॅपटॉप घ्या, कॅल्क्युलेटरवर नाही बघू शकत, पण हिशोब करू शकतो. किंवा लॅपटॉप घ्या, मोबाईल घ्या, टी व्ही, कम्प्युटर, काही पण त्यावर म्हणायचं. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या वर म्हटलं ती ऑन वापरायचं, बरोबर. आता नेक्स्ट आपण अजून कुठे वापरू शकतो ऑन? जेव्हा आपण एखाद्याला डेट सांगतो, वार सांगतो. जसं बघा, डेट इट्स माय बर्थडे ऑन संडे. आता बघा,
हे जे संडे आहे एक वार आहे, त्या वाराच्या अगोदर ऑन वापरलंय मी. मग तुम्ही काही पण सांगा इकडे, पण वार आलं त्याच्या अगोदर ऑन आलं पाहिजे. डेट सुद्धा हां बघा, डोंट गो आउट फॉर पिकनिक. पिकनिकसाठी म्हणजे बाहेर जाऊ नका. पुढे काय आहे बघा आता, फॉर पिकनिक ऑन 7th ऑफ जुलै. आता हे पुढचं काही नसेल तरी चालेल, 7th आलं, तारीख आली, कोणती पण डेट असेल त्याच्या अगोदर ऑन वापरलं जातं. कळलं? अशा प्रकारे ऑनचा यूज होतो. बघा, एवढ्या बारीक सारी गोष्टी तुम्हाला कुठे माहिती पडत नसतील कदाचित, इथे तर खूप व्यवस्थित समजून घ्यायचं. हे बऱ्याच लोकांना समजून पण देता येत नाही आणि समजून पण घेता येत नाही. हे महत्त्वाचं आहे अतिशय जास्त. ऑन टू आणि अपॉन दोन्हींचा अर्थ च्या वर होतो, पण एक्झाम्पल बघा तुम्ही, एक्झाम्पलवरून तुम्हाला फरक कळेल. आणि हे समजून देता येत नाही. ह्यामध्ये ना जेव्हा एखाद्या गोष्टीची मूवमेंट होते, हालचाल होते आणि वर म्हणायचं, त्यावेळेस आपण ह्या दोन्हींचा यूज करतो. बघा, इथे टू आलंय, इथे ऑन आलंय. हे समजून घ्या की हे जे आहेत ना डबल प्रिपोजिशन आहे ह्या दोन्हींमध्ये. ऑन आणि टू, आणि इथं अप आणि ऑन. कळलं ना? दोन प्रिपोजिशन एकत्र आले, बाकीचं कुठंच नाही आहे. हे दोन असे आहेत, दोन प्रिपोजिशन. मग टू जो आहे ना एक दिशा, डायरेक्शन सांगतो, आणि ऑन एक पोजिशन सांगतो. मग ऑन टू इंडिकेट्स द डायरेक्शन आणि अपॉन इंडिकेट्स द पोजिशन. कळलं? म्हणजे हे काय दाखवतं, पोजिशन, एखादी गोष्ट कशी आहे, कुठे आहे, हे पोजिशन सांगतं आणि हे दिशा सांगतं. टू, जसं आपण बघा घरून निघतो, शाळेत जातो, आय गो टू स्कूल. शी इज गोईंग टू ऑफिस. दे ऑलवेज गो टू मुंबई. ते नेहमी मुंबईला जातात. पण मुंबई म्हणजे एका ठिकाणाहून तर मुंबईकडची दिशा, तिकडे गेले. ऑफिसला म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे, स्थलांतर बी दाखवतं आणि एक दिशा पण दाखवतं. म्हणून टूमध्ये ते दोन्ही आहे. टू, गोईंग टू स्कूल, कॉलेज, गोईंग टू ऑफिस, गो टू म्हणजे गो नंतर टू म्हणजे एक स्थलांतर आलं. जाणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, तिथं टू वापरलं जातं. शी गोज टू हॉस्पिटल, काही पण असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग हे काय सांगतं, दिशा, डायरेक्शन, आणि हे पोजिशन. चला, जसं आय थ्रू अ बॉल, मी चेंडू फेकला. कुठे फेकला बघा, ऑन टू आलं म्हणजे एक दिशा आली. ऑन टू द वॉल, भिंतीवर फेकला, भिंतीवर फेकला, पण तो भिंतीवर पोहोचला की नाही हे यातून व्यक्त होत नाही. हे सगळ्यात म्हणजे मायनर दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, मायनर, खूप कमी. बघा, जसं शी जम्प्ड ऑन द टँक. आता हे बघा, टाकीवर तिने उडी मारली, पण इथं पोजिशन आहे, म्हणजे सॉरी ऑन लिहिलं मी, अपॉन लिहायचं आहे आपल्याला. अपॉन द टँक. आता तिने उडी मारली टाकीवर, पण तिची ह्या वाक्यावरून अपॉनमुळे काय एक पोजिशन दिसते. टाकीवर उडी मारली आणि ती टाकीवरच पोहोचली, टाकीवर गेली. म्हणजे टाकीवर, वर म्हणण्यासाठी अपॉन आलंय, इथे वर म्हणण्यासाठी ऑन आलंय. पण यामध्ये आणि ह्यामध्ये दोन्हीमध्ये हालचाल पण असते. म्हणजे थ्रू म्हणजे फेकणे, जम्प म्हणजे उडी मारणे. फेकलं तरी हालचाल होणार आहे आणि उडी मारली तरी हालचाल होणार आहे. हे खूप लोकांना कळत नाही, नीट समजून घ्या. ह्याचाही अर्थ वर, याचा पण अर्थ वर, दोन्हींचा अर्थ वर आहे. आणि दोन्हीमध्ये जे वस्तू, व्यक्ती, काही असेल, प्राणी, त्यांची हालचाल पण होणार आहे. पण इथे ऑन टू, इथे अपॉन का, तर इथे दिशा कळतीये. म्हणजे मी भिंतीवर बॉल फेकला, पण बॉल भिंतीवरच गेला की नाही गेला हे सांगता नाही येत. हालचाल झाली, पण भिंतीवर पोहोचला का हे ह्यातून दिसत नाही ऑन टूमुळे. वर आहे, भिंतीवर फेकला, पण अर्थ काढण्यासाठी, अर्थ काय याचा, भिंतीवर फेकला पण पोहोचला की नाही. जसं आता एखाद्या माणसाकडून दुसऱ्याला काहीतरी लागलं, त्याने इकडे पाहिलं, मग तो काय रिप्लाय करतो, मी त्याच्यावर फेकलं पण तो तिकडे गेला, तुमच्याकडे आला. मग याचा अर्थ काय, तिथं ऑन टू येईल, त्याच्यावर फेकला पण त्याच्यावर गेला नाही. मग तुम्ही म्हणाल सर जिथं पोहोचला नाही तिथंच ऑन टू का, मग नाही, पोहोचू पण शकतो, पण ते इथं यातून व्यक्त होत नाही की भिंतीवरच पोहोचला. कदाचित भिंतीवर पण पोहोचला असेल, कदाचित नाही पण पोहोचला असेल, कारण डायरेक्ट ठराविक भिंतीवर पोहोचला
असं यामधून समजून घेत नाही किंवा व्यक्त होत नाही. यातून व्यक्त होतं, यातून डायरेक्ट म्हणजे उडी मारली आणि टाकीवर ती पोहोचली. पण ती पोहोचली जाऊ द्या बाजूला, वर म्हणण्यासाठी अपॉन आलं म्हणजे तिने टाकीवर उडी मारली, तिची पोझिशन आता टाकीवर आहे असं दाखवलं जातं. इथे बॉल भिंतीवर फेकला पण त्याची पोझिशन भिंतीवरच गेली का हे ठरत नाही. कळलं? म्हणून काय सांगितलं, ऑन टू इंडिकेट्स द डायरेक्शन म्हणजे दिशा, त्या दिशेने फेकला. हां, आणि हे काय, अपॉन इंडिकेट्स द पोझिशन. ओके, सेकंड आपण बघा आता. राहुल moved a पेन ऑन द, पेनच्या जागी वस्तू बदलू शकतो आपण. आणि इथे पण आपण काय करू, टेबल घेतो. चला, पेनच्या ऐवजी आपण बुक म्हणूया. बघा, राहुलने मूव्ज करू, राहुलने काय हलवलं, पुस्तक हलवलं टेबलावर. म्हणजे राहुलने टेबलावर पुस्तक हलवलं, त्याची हालचाल झाली. बरोबर, पुस्तक हलवलं, हालचाल पण झाली, पण ते कुठे झाली, टेबलावर. ऑनच लिहिलं गेलं इथे, पण इथे अपॉन येईल. हां, बघा, अपॉनमुळे काय झालं, ते टेबलावर पुस्तक हलवलं आणि त्या पुस्तकाची पोझिशन टेबलावरच आहे आता पण, म्हणजे नंतर पण ती त्याची पोझिशन फिक्स टेबलावर आहे असं म्हणण्यासाठीच आपण अपॉनचा वापर करू शकतो. म्हणजे अपॉन ज्यावर म्हटलंय त्यावरच पोझिशन दाखवतं. तसं हे नाही, जसं आता यावरती दुसरं आपण घेऊया काहीतरी. मनीष स्लेप्ट ऑन द, काहीतरी एक वस्तू वापरू इथे आपण. आता मनीष स्लेप्ट म्हणजे सॉरी स्लिप्ट येईल, स्लिप्ट V2. ऑन टू, आता एखादी वस्तू घेऊ, ऑन टू द, काय घ्यायचं वस्तू म्हणजे तिथं स्लिप होऊ शकतं, द मॅट म्हणूया. चला, ऑन टू द मॅट. आता इथे मूवमेंट होते, स्लिप म्हणजे काय, घसरणे वगैरे. मनीष घसरला, ऑन टू द मॅट म्हणजे मॅटवर घसरला, म्हणजे मॅट जी आहे त्याच्यावर तो उभा होता. समजा मॅट कुणी हटवली, काढली किंवा त्यानेच काढली असेल आणि त्यावरून तो घसरला. पण मॅटवरून जरी तो घसरला पण त्याची पोझिशन आता मॅटवरच आहे असं दाखवत नाही ह्यामधून. ऑन टूमुळे काय होतं, फक्त तो चटईवर घसरला असं दाखवलं, पण तो आता चटईवरच आहे. घसरल्यानंतर पडला की उभा आहे की चटईवरच आहे, की चटईवरून बाजूला उभा राहिला की बाजूला पडला असं काहीच व्यक्त होत नाही, पण चटईवर घसरला एवढा त्याचा अर्थ निघतो. ओके, आणि हे डायरेक्ट काय पोझिशन दाखवतं, म्हणजे नंतर बी ही क्रिया घडल्यानंतर बी त्याची पोझिशन ही आहे असं दाखवण्यासाठी अपॉन वापरलं जातं. आय होप तुम्हाला कळलं असेल. खूप मेहनत केली आहे मी समजवण्याची. नाही समजलं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही एवढा भाग रिवाईज करून पाहू शकता. चला, ओव्हर आणि अबोव बघूया. आता दोन्हींचा अर्थ तोच आहे, म्हणजे च्यावर. पण ओव्हर म्हणजे काय, एखादी गोष्ट एक्झॅक्ट दुसऱ्या गोष्टीच्या वर आहे. बघा, देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड. माझ्या डोक्यावर पंखा आहे असं त्याचा अर्थ निघतो. आता देअर म्हणजे काय, जिथं सब्जेक्ट नाही तिथं देअर वापरलं जातं, त्याचा अर्थ काहीच नाही, सब्जेक्ट नाही वाक्यात म्हणून. ठीक आहे, क्रिया करणारा नाही. आता ह्या वाक्यामध्ये ओव्हर वापरलंय मी. ओव्हर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या एक्झॅक्ट वर दुसरी गोष्ट आहे असं दाखवण्यासाठी ओव्हर वापरलं जातं. ओके, आता अजून एक वाक्य घेऊ. म्हणजे आता पंखा एक्झॅक्ट एकदम डोक्यावरच आहे, सरळ वर. त्यावेळेस जसं आता बघा, इथं एक वस्तू आहे, तिच्या वर एक वस्तू आहे, ही बी वर आहे आणि ही बी वर आहे. बरोबर, आता ह्या तिन्ही वस्तू वरच आहे. याला आपण ए नाव देऊ, याला बी, याला सी आणि याला डी. आता इथे ज्यावेळेस डीच्या वर सरळ बी आहे ना, त्यावेळेस आपण ओव्हर वापरू शकतो. मी असं वाक्य लिहितो, देअर
इज म्हणा किंवा इथं आपण वाज करून घेऊ म्हणजे खाली इज वापरता येईल. डायरेक्ट लाईव्ह एक्झाम्पल आहे आपल्याकडे म्हणून इज इथे घेऊ, इथे वाज करून घेऊ. हां म्हणजे माझ्या डोक्यावर पंखा होता असं झालं, ते आहेचं होता केलं. आता देर इज काय, डीच्या वर बी आहे बरोबर, देर इज बी. बी आहे कुठे आहे, ओव्हर वापरायचं, ओव्हर डी. आता डीच्या वर बी आहे, हे ओव्हर म्हणजे च्यावर डी, हे डी आणि हे च्यावर, डीच्या वर काय आहे, बी आहे, बी आहे. कळलं. मग आता हे च्यावर जरी नंतर दिसतंय, इंग्लिशमध्ये अगोदर येतं, हे तुम्हाला आधीच माहिती आहे. आता ओव्हर म्हणजे काय, एक्झॅक्ट वर बरोबर, तसं म्हणायचं तरच आपण वापरत असतो ओव्हर. ओके. अजून आपल्याला ओव्हरचं एक एक्झाम्पल नंतर घ्यायचं, पहिले हे समजून घेऊ. आता अबोव म्हणजे बी च्यावर. एक्झाम्पल, देअर इज ए अबोव डी. बघा इथेच तुम्हाला एक्झाम्पलमध्येच कळलं असेल. आता ए असो, बी असो, सी असो, म्हणजे अबोव वापरण्यासाठी एक्झॅक्टली वरच पाहिजे असं काही नाही. वर म्हणण्यासाठी तुम्ही वापरू शकता हा देअर इज डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. दोन्ही ऑब्जेक्टच्या मध्ये डिस्टन्स असतो. हे बघा डिस्टन्स आहे ना, मध्ये अंतर आहे, एकावर एक टच केलेलं आहे तर ऑन आलं असतं, इथं अबोव आलं. आणि इथं एक्झॅक्टली वर आहे, एकदम सेम वरती. हिज फ्लॅट इज ओव्हर माय फ्लॅट, म्हणजे त्याचं फ्लॅट माझ्या फ्लॅटच्या वर आहे, म्हणजे एकदम एक्झॅक्ट वर, एकावर एकच आहे जवळपास, तर तिथं आपण काय वापरू शकतो, ओव्हर. आणि बिल्डिंगमध्ये फ्लॅट एक खाली आहे आणि एक वर आहे, पण वर बी 2-2, 4-4 फ्लॅट असतात. एक्झॅक्टली वरचा नसेल तर बाकीच्या दुसऱ्यासाठी आपण काय वापरू शकतो, अबोव वापरू शकतो. आता तुम्ही म्हणाल सर बी साठी अबोव नाही चालणार का, बी साठी पण अबोव चालतो आणि सी साठी आणि ए साठी सुद्धा चालतो. म्हणजे अबोव साठी एक्झॅक्टली वरतीच पाहिजे असं काही नाही. म्हणून तुम्हाला एक सरळ सोपा रामबाण इलाज देतो मी, ओव्हर वापरूच नका तुम्ही, त्याच्या जागेवर तुम्ही अबोव वापरू शकता अशा गोष्टींसाठी. म्हणजे काय, तर ह्या बी साठी बी जर अबोव चालतो आणि ए आणि सी साठी चालतो, तर ओव्हर काय वापरायची गरज, डोकं लावायची गरज पण नाही. ते लावलं तर छानच आहे. ओव्हर म्हणजे एक्झॅक्टली वर, आणि अबोव म्हणजे वर इकडे तिकडे चालेल. मग देअर इज आता बघा, आय एम फ्लाइंग अ काइट, मी पतंग उडवत आहे. आता इथं मी जर समजा पतंग सरळ बिल्डिंगच्या वर असेल, इमारतीच्या वर, तर इथं मी काय वापरू शकतो, ओव्हर. आणि इकडे तिकडे अबोव माय बिल्डिंग. आता बघा अबोव वापरल्यामुळे माझ्या बिल्डिंगच्या वर, मी वर बी सरळ बी म्हणता येईल, इकडे तिकडे कुठे पण म्हणता येईल. आणि नुसता सरळ वर म्हणायचं तर ओव्हर पण वापरता येईल. कळलं. मग ओव्हर म्हणजे वर बी, सरळ वर बी होतो आणि इकडे तिकडे वर बी होतो, तर मग अबोव वापरलेलं सोपं जातं बरोबर. आता हे जे ओव्हर आहे ना, अजून कुठं वापरलं जातं, वरून म्हणायचं आहे, वरून. आय जम्प्ड, आय न वापरता शी म्हणूया, शी जम्प्ड ओव्हर द वॉल. भिंती वरून, हे वरून म्हणण्यासाठी ओव्हर चालतो, वरून. ओव्हर द वॉल, तिने भिंतीवरून उडी मारली, म्हणजे भिंतीच्या वरून उडी मारली आणि तिकडे गेली, म्हणजे भिंत ओलांडली. त्यावेळेस आपण ओव्हर वापरू शकतो. बरं अबोव अजून कुठे कुठे चालतो, मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगून देतो. एखादी लेवल आहे, जसं कशाची लेवल सांगू मी, समजा परीक्षेत पास होतो किंवा ॲव्हरेज म्हणतो, ॲव्हरेज म्हणजे सरासरी, एक लेवल असते सरासरी. म्हणजे बघा पास होण्यासाठी 35% सरासरी आहेत. तशी लेवल कोणती पण असेल एखादी, म्हणजे रेफरन्स पॉईंट म्हणतात त्याला, किंवा लेवल म्हणतात, किंवा एखादी लिस्ट म्हणतात. जसं आपण हिज नेम इज अबोव माय नेम, अबोव माय नेम इन द लिस्ट. तुम्ही बघा लिस्टमध्ये अबोव माय नेम, माझ्या नावाच्या वर, त्याचे नाव आहे, त्याचे नाव आहे वर माझ्या नावाच्या, म्हणजे त्याचे नाव माझ्या नावाच्या वर आहे लिस्टमध्ये. आता इथे तुम्ही बरेच वाक्य बनवू शकता लेवल जर म्हटलं तर. जसं ही गॉट अबोव
ही गॉट पर्सेंटेज म्हणूया आपण. चला, ही गॉट पर्सेंटेज अबोव ॲव्हरेज. ॲव्हरेजपेक्षा जास्त त्याने पर्सेंटेज मिळवले. म्हणजे ॲव्हरेज एक लेवल आहे, लेवल पॉईंट म्हणू आपण त्याला, रेफरन्स पॉईंट बी म्हणतात. त्या लेवलच्या वर, अबोव म्हणजे च्या वर, म्हणजे एखाद्या लेवलच्या वर म्हणायचं तर आपण अबोव वापरू शकतो. आता दोन्हीमध्ये अजून एक फरक मी तुम्हाला सांगून देतो, सोपे आहेत ते. हां, आता बघा, च्या पेक्षा जास्त म्हणायचं, च्या पेक्षा जास्त. पण नंबर्स म्हणजे काय, संख्येत च्या पेक्षा जास्त म्हणायचं तर ओव्हर वापरलं जातं. जसं ही गॉट ओव्हर 90% मार्क्स, त्याने 90% मार्क्स किंवा 90% म्हणूया, एवढंच चालेल, 90%. हां, ही गॉट त्याने मिळवले. आणि ओव्हर म्हणजे च्यावर. आता ही 90 काय संख्या आहे, त्या संख्येच्या वर म्हणायचं. हां, तर ओव्हर. हां, जसं ओव्हर आणि त्याच्या खाली अंडर बी वापरलं जातं. अंडर, बरोबर, अंडर 19, अंडर 18 म्हणजे खाली म्हणायचं तर संख्येच्या खाली तर अंडर. आणि एखादी संख्या आहे त्याच्या वर म्हणायचं तर आपण ओव्हर वापरतो. म्हणजे ही संख्या आहे 90% आणि हे वर 90%च्या वर. संख्या काही बी असेल, मी आधीच लिहिलं च्यापेक्षा जास्त, पण संख्या असेल तर. पण संख्या नसेल तर च्यापेक्षा जास्त किंवा च्यापेक्षा चांगलं म्हणायचं आहे तर आपण अबोव वापरतो. इथे घेतो मी खाली. आता इथे काय घ्यायचं बघा, च्यापेक्षा चांगले, हां, समवन, हां, किंवा बेटर दॅन म्हणूया आपण, बेटर दॅन समवन ऑर समथिंग. हां, बघा वाक्यावरून कळेल. जसं यू डीड अबोव माय एक्सपेक्टेशन्स. आता एक्सपेक्टेशन्स काही संख्या आहे का, नाही, अपेक्षा. यू डीड म्हणजे तू केले, अबोव म्हणजे काय, च्यावर, माय एक्सपेक्टेशन्स माझ्या अपेक्षेच्या वर तू केलं. किंवा केल्याच्या ऐवजी आपण डान्स म्हणूया. चला, काही पण क्रिया घेता येईल. यू डान्स. हां, तू माझ्या अपेक्षेच्या वर नृत्य करतो. म्हणजे जेवढी माझी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त, अधिक, वर. हां, म्हणजे ज्या वेळेस क्वालिटी आली आणि क्वांटिटी आली, क्वालिटी आली तर अबोव त्याच्या वर म्हणायचं. क्वालिटी आहे ना ही, डान्स म्हणा किंवा काही पण असेल, एक्सपेक्टेशन्स म्हणा, ही क्वालिटी आहे म्हणून त्याच्या वर म्हणायचं तर आपण अबोव वापरतो. आणि जिथे नंबर्स आहे, संख्या, त्याच्या वर म्हणायचं तर आपण ओव्हर वापरत असतो. ठीक आहे, खूप मेहनत करून बनवलेलं आहे. नक्की तुम्हाला आवडलेलं असेल अशी अपेक्षा करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.